कल्याण ग्रामीणमधील लोढा हेवन परिसरात भरवण्यात येणाऱ्या आठवड्या बाजाराच्या विरोधात शिवसेना आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी केडीएमसीच्या ई-प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार आंदोलन केले। गेल्या 4 महिन्यापासून बाजार बंद करण्याची मागणी होत असतानाही प्रशासनाकडून कोणताही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की आठवडा बाजारामुळे वाहतूक कोंडी, अस्वच्छता आणि रहिवाशांना विविध समस्यांना सामोरे जावं लागत आहे। या संदर्भात अनेक वेळा निवेदन देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला। मोर्चा दरम्यान आमदार राजेश मोरे यांनी अधिकाऱ्यांना थेट इशारा देत हे आमचे शेवटचे नम्र आंदोलन आहे, यानंतर अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असे स्पष्ट केले। तसेच या भागातील बस सेवा काही दिवसात बंद झाली, मात्र आठवडा बाजार अद्याप सुरूच असल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले। या आंदोलनामुळे केडीएमसी प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना यांच्यातील तणाव पुन्हा एकदा समोर आला असून पुढील घडामोडींवर नागरिकांचे लक्ष लागले आहे। आज आमचे कल्याण ग्रामीणचे तालुका प्रमुख सन्माननीय गजानन शेठ पाटील यांच्या माध्यमातून लोढा हेवन येथे बसलेले फेरीवाले, अनधिकृत हातगाड्या, अनधिकृत टपऱ्यावाल्या आणि आठवडी बाजार यांचा उच्छाद जो मांडलेला त्याच्या विरोधात आणि प्रशासनाच्या विरोधात की प्रशासनाला वारंवार गजानन पाटील साहेब असतील, प्रमिला पाटील ताई असतील, शैलजाताई भोईर असतील, सर्व नगरसेवक पदाधिकारी असतील, वारंवार प्रशासनाला पत्रव्यवहार करूनसुद्धा या आठवडी बाजार, फेरीवाले, अतिक्रमणवाले यांच्या कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही। मग त्यामुळे आज या ई प्रभागात मोठ्या प्रमाणात या इथल्या नागरिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं। ठिय्या आंदोलन करायचं होतं, याप्रमाणे आंदोलन केलेले आहे। आणि त्याचप्रमाणे आज इथले प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की आजपासूनच फेरीवाले असतील, आठवडा बाजार असतील यांच्या कारवाई केली जाईल। आठवडा बाजार हा कायमचा बंद केला जाईल असा आम्हाला इथे शब्द दिलेला आहे आणि तो शब्दाला मान देऊन आम्ही आजचं आंदोलन माघार घेत आहोत। आणि इथले जे अधिकारी, खालचे जे अधिकारी असे त्यांनी जे फेरीवाल्यांना मदत करत असतात त्यांच्यावर पण कारवाई करावी, त्यांना ते तातडीने बदली करावी अशी आम्ही मागणी केली आणि त्या मागणीला उत्स्फूर्त असा पाठिंबा दिलेला वार्ड ऑफिसरनी। आणि मग त्यामुळे आमचा फक्त आजचा जो आंदोलन आहे आम्ही तो स्थगित केलेला आहे। मगाशी गजानन पाटील साहेबांनी सांगितलं की अजून याच्यावर शिवसेना उतरलेली नाही, पण याच्या पुढच्या काळात जर हे फेरीवाले मुक्त झाला नाही, आठवडा बाजार मुक्त झाला नाही तर शिवसेना पक्षाच्या वतीने मोठं जनआंदोलन या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर केलं जाईल असा आम्ही आजच्या दिवशी त्यांना इशारा दिलेला आहे। आज आमच्या लोढा हेवनमधील ज्या नागरिकांना खरोखर या हातगाडी, टपरी आणि आठवडा बाजाराचा ज्यांना त्रास होत होता तीच लोक फक्त इथे मोर्चाला आलेली। 15 दिवसापूर्वी आमच्या सन्माननीय संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांना कडक शब्दात सूचना दिलेल्या होत्या की जर तुम्ही हे सगळे आठवडा बाजार जे पूर्ण महानगरपालिका हद्दीत आहेत ते हे बंदच झाले पाहिजेत। आणि तरीसुद्धा ह्या महानगरपालिका प्रशासनाला त्याचा काही फरक पडला नाही, म्हणून आम्ही हा लोढा हेवनच्या फक्त नागरिकांमधून जो संताप होता तितक्याच लोकांना इथे घेऊन आलो। आजपर्यंत आम्ही कुठल्याही शिवसेनाची ताकद या मोर्चाला लावलेली नाही आहे। तर मी इतकंच सांगेन कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाला, जर तुम्ही याच्यावरती आत्तापासून जर कारवाई नाही केली तर याच्यापुढे पूर्ण शिवसेना ताकदीने याच्यामध्ये या आंदोलनामध्ये उतरेल, रस्त्यावर येईल। आणि आजच्या या आंदोलनासाठी आमचे लाडके आमदार साहेब इकडे उपस्थित राहिले, आमच्या नगरसेविका शैलजाताई, नगरसेविका प्रमिलाताई आणि आमचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम साहेब, तसेच आमचे ज्येष्ठ प्रकाश म्हात्रे दादा आणि प्रभाकर जाधव, लालचंद भोईर, मुकेश पाटील आणि समस्त शिवसैनिक पदाधिकारी मुख्य आणि हे जे सर्व नागरिक आमच्या लोढा हेवनमधील उपस्थित राहिले त्यांचं मी सगळ्यांचं आभार मानतो। आणि महानगरपालिका प्रशासनाला एक जाहीर सूचना देतो, इशारा देतो, जर हे नाही बंद झालं आजपासून तर लवकरात लवकर मोठा मोर्चा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयावर काढला जाईल आणि त्याला संपूर्ण जबाबदार हे प्रशासन राहील। राहुल कांबळे, जनशक्ती, कल्याण।